हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 5. किचनमधलं सगळं आवरून आराध्या झोपायला गेली. रात्रीचे 10 वाजले होते. वाड्यात सगळीकडे शांतता पसरली होती. पण विराजच्या बेडरूममध्ये मात्र एक वेगळाच तणाव जाणवत होता. विराज लॅपटॉपवर काहीतरी काम करण्याचा बहाणा करत होता, पण त्याचं लक्ष वारंवार आराध्याकडे जात होतं. पहिल्या दिवशी कपाटावरून भांडण झाल्यामुळे विराजने थोडं नमतं घेतलं आणि आराध्याला कपाटामधली अर्ध्या बाजूची जागा वापरण्यासाठी दिली. म्हणूनच आराध्याने आपले कपडे, साड्या एका बाजूला त्या कपाटाचे ठेवले. आराध्याने कपाटातून आपली रात्रीची सुती साडी काढली आणि ती बदलण्यासाठी आरशासमोर उभी होती. तिने विराजकडे पाहिले. तिला वाटलं, आता मी याच्यासमोर साडी कशी बदलणार? नंतर तिने विचार केला, विराज कामात मग्न आहे, त्याला कशाला उगाच डिस्टर्ब करावे. रूमच्या एका कोपऱ्यात जाऊन साडी बदलण्याचं ठरवलं तिने. तिने सहजतेने साडीचा पदर बाजूला केला. तिची पाठ विराजच्या बाजूला होती. तिची धाकधूक वाढलीच होती. रात्रीचा तो प्रसंग तिला आठवला. तिला वाटलं, कालच्यासारखं तर नाही ना करणार? पुन्हा तिने विचार केला, काल तर तो नशेत होता, म्हणूनच कदाचित. जाऊ दे, आता तो कामात बिझी आहे, पटकन साडी बदलून घेते, असं म्हणून ती साडी बदलायला निघाली. विराजची नजर आराध्याला बघण्यापासून रोखू शकत नव्हती. त्याची नजर वारंवार तिच्यावर जायची. आरशाच्या कोनातून विराजला तिचं प्रतिबिंब स्पष्ट दिसत होतं. विराजच्या हातातील पेन थांबली. तिची गोरीपान कंबर, त्यावर असलेला तो नाजूक काळा दोरा आणि साडी बदलताना होणारी तिची हालचाल. विराजचं मन पुन्हा एकदा विचलित होऊ लागलं होतं. रात्रीच्या नशेतील तो स्पर्श त्याला आठवला. त्याच्या शरीरात एक वीज संचारली. त्याने नजर वळवण्याचा प्रयत्नही केला, पण जणू त्याचे डोळे त्याच्या नियंत्रणातच नव्हते. विराज मनातल्या मनात म्हणाला, हे काय होतंय मला? मी असा का विचलित होतोय? ही फक्त एक मुलगी आहे, जिच्याशी मी करार केलाय, पण तिचं हे सौंदर्य, हे रूप मला माझ्या तत्वांपासून दूर खेचतंय. का होतंय असं? नाही विराज, सावर स्वतःला. तू स्वतःला वचन दिलंयस की तू तिच्या प्रेमात पडणार नाहीस. विराजने जोरात लॅपटॉप बंद केला. त्या आवाजाने आराध्या दचकली. तिने घाईघाईने साडी सावरली आणि वळून त्याच्याकडे पाहिले. तिचे डोळे विस्फारलेले होते. तशी आराध्या घाबरलेल्या आवाजात म्हणाली, काय झालंय? काही हवंय का तुम्हाला? विराज ताडकन उठला. त्याचा श्वास जोरात चालला होता. त्याला स्वतःचाच राग येत होता की तो एका मुलीला पाहून इतका हतबल होतोय. विराज ताठ स्वरात पण आवाजात थोडा थरकाप घेऊन म्हणाला, मला इथे या रूममध्ये राहता येणार नाही. मी गेस्ट रूममध्ये झोपायला जातोय. मला माझी स्पेस हवी आहे आणि तुझ्या उपस्थितीत मला काम करता येत नाहीये. त्याने आपली उशी आणि एक चादर उचलली आणि तो दरवाजाच्या दिशेने चालू लागला. आराध्याला समजलं की तो का पळतोय. तिला रात्रीचा प्रसंग आठवला आणि तिला वाटलं की हा माणूस पुन्हा स्वतःवरचं नियंत्रण गमावेल या भीतीने दूर जातोय. ती थोडी घाबरलीही, पण आराध्या पटकन दरवाजापाशी जाऊन त्याचा हात धरत म्हणाली, थांबा, तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. तुम्ही शुद्धीत आहात का विराज? कळतंय का तुम्हाला तुम्ही काय करताय ते? बाहेर हॉलमध्ये CCTV कॅमेरे आहेत.
माहिती ना तुम्हाला, अक्कासाहेबांच्या खोलीचा दरवाजा समोरच आहे. आणि जर त्यांनी तुम्हाला असं उशी चादर घेऊन दुसऱ्या खोलीत जाताना पाहिले तर काय वाटेल त्यांना? हा, त्याचा विचार केलाय का तुम्ही? तसा विराज थांबला. त्याचा हात आराध्याच्या हातात होता. तो स्पर्श त्याला पुन्हा एकदा अस्वस्थ करत होता. त्याने त्याचा हात झटकन झटकला. विराज म्हणाला, मला फरक पडत नाही. कोणाला काय वाटतंय ते वाटू दे. मला या गुदमरणाऱ्या वातावरणातून बाहेर पडायचंय. तू 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 मला विचलित करतेस आराध्या. तुझं अस्तित्व, तुझे हे डोळे, तुझी ही साडी बदलण्याची पद्धत, मला हे सगळं नकोय. माझं मन भटकतंय आराध्या. सो प्लीज मला अडवू नकोस. तशी आराध्या क्षणभर स्तब्ध झाली. तिने कधीच विचार केला नव्हता की विराज जागीरदार इतका स्पष्टपणे आपली हतबलता कबूल करेल. आराध्या शांतपणे पण ठामपणे म्हणाली, विराज, तुम्ही स्वतःला लॉजिकल म्हणता ना, मग आता लॉजिक वापरा ना. जर तुम्ही बाहेर गेला तर उद्या सकाळी अक्कासाहेब मला हजार प्रश्न विचारतील. त्यांना वाटेल की आपल्यात भांडण झालंय किंवा मी तुम्हाला सुखात ठेवू शकत नाहीये. त्यांच्या हृदयाचं ऑपरेशन झालंय, माहिती ना तुम्हाला. त्यांचं हर्ट कितीही नाजूक आहे. तुम्हाला तुमच्या सुखासाठी त्यांच्या जीवाशी का खेळायचंय? विराजने भिंतीवर जोरात मुक्का मारला. विराज म्हणाला, तर मी काय करू आराध्या? तुझ्या समोर या बेडवर रात्रभर पडून राहू? तुला माहित नाहीये माझ्या मनात काय वादळ चाललंय. मी एक पुरुष आहे आराध्या, आणि तू इतकी. तो शब्द अर्धवट सोडून खिडकीपाशी जाऊन उभा राहिला. बाहेरचा गार वारा त्याच्या चेहऱ्यावर लागत होता, पण त्याच्या मनातील आग शांत होत नव्हती. आराध्या त्याच्या मागे जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, तुम्ही बेडवर झोपा, मी सोफ्यावर झोपते. मध्ये आपण उशांची एक धिंड लावूया. जर तुम्हाला माझी भीती वाटत असेल तर मी सोफ्याला तुमच्या विरुद्ध दिशेला वळवून घेते. पण प्लीज बाहेर जाऊ नका. प्लीज, अक्कासाहेबांसाठी तरी बाहेर जाऊ नका. जहागीरदारांची प्रतिष्ठा आणि अक्कासाहेबांचं आरोग्य तुमच्या या एका चुकीच्या निर्णयामुळे धोक्यात येऊ शकते. प्लीज आता विचार करा. तसा विराज वळला. त्याने आराध्याच्या डोळ्यात पाहिले की ते आता राग नव्हता तर एक प्रकारची समज होती. विराज म्हणाला, तू खूप हुशार आहेस आराध्या. तुला माहिती आहे कोणतं कारण खेळायचं. ठीक आहे, मी तेच सांगतो, पण लक्षात ठेव, उद्या सकाळी लवकर उठून तुला रूममधून बाहेर पडायचं आहे. मी उठण्यापूर्वी तू माझ्या समोर नको आहेस. आराध्याने सुटकेचा निश्वास सोडला. तिने सोफ्यावर आपली अंथरूण घातली. विराज बेडवर गेला आणि त्याने पाठी वळून डोळे मिटले. पूर्ण खोलीत शांतता पसरली होती. पण त्या शांततेत दोघांच्या मनातील विचारांचा कोलाहल मात्र सुरू होता. आराध्याला वाटत होतं की विराज इतका कठोर दिसतोय तितकाच तो आतून कमकुवत आहे. आणि विराजला वाटत होतं की ही मुलगी त्याच्या आयुष्यात एक कप्स सरार म्हणून नाही तर एक आव्हान म्हणून आली आहे. विराजचे शेवटचे विचार. तो स्वतःलाच म्हणाला, आज मी थांबलोय, पण उद्या काय? ही ओढ, हे आकर्षण मी किती दिवस दाबून ठेवणार? अक्कासाहेबांसाठी मी तिला घरात आणलं होतं, पण आता माझ्या स्वतःच्याच भावनांपासून मी स्वतःला कसं वाचवणार? खूप छान अडकलोय मी माझ्या मते. तर कशी वाजली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या. धन्यवाद.